गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण कमर्शियल क्रॉप या चॅप्टरमधील दुसरं क्रॉप अभ्यासतोय. त्याचं नाव आहे मँगो, कल्टिवेशन ऑफ मँगो. यामध्ये आत्तापर्यंत आपण बोटॅनिकल नेम मँगीफेरा इंडिका, ओरिजिन इंडो बर्मा रिजन, त्याचबरोबर फॅमिली ॲनाकार्डिएसी हे 3 मुद्दे पाहिले. युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, एक्सलंट सोर्स ऑफ विटॅमिन ए, प्रिझर्वेटिव्ह प्रोडक्ट्स, अर्न फॉरेन एक्सचेंज, टॅनिन एक्स्ट्रॅक्शन, रिलिजियस फंक्शन आदी उपयोग त्याचे पाहिले. सॉईल आणि क्लायमेटबद्दलही तुम्हाला आता पुन्हा पुन्हा सांगावं लागणार नाही अशी खात्री आहे मला. त्यानंतर प्रपॉगेशनपर्यंत आपण आलेलो होतो. प्रपॉगेशन हे 2 प्रकारचं असतं, एक सेक्शुअल आणि एक असेक्शुअल. सेक्शुअल म्हणजे सीड प्रपॉगेशन, असेक्शुअल म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रपॉगेशन. तर इथे कलम किंवा ग्राफ्टिंग नावाचा जो प्रकार आहे प्रपॉगेशनचा, तो मँगोमध्ये आपण अंमलात आणतो. त्याच्यामध्ये ग्राफ्टिंगचे 4 प्रकार आपण पाहिले: विनर ग्राफ्टिंग, स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग आणि साईड ग्राफ्टिंग. सहज प्रश्न जरी विचारला, हाऊ मँगो इज प्रपॉगेटेड, मँगो इज प्रपॉगेटेड विथ द हेल्प ऑफ ग्राफ्टिंग. दॅट मीन्स स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग अँड साईड ग्राफ्टिंग. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्याच्यामध्ये अजून एक स्लाईड मिस झाली की जी तुमच्या नोट्समध्ये ती आली असेल. प्लांटिंग मेथड किंवा त्याच्याही अगोदर प्लांटिंग डिस्टन्स. आत्ता सगळ्या हायब्रिड व्हरायटीज ह्या डॉर्फ व्हरायटीज आहेत, बुटक्या आहेत, उंचीने कमी आहेत. तर त्याचं प्लांटिंग डिस्टन्स 7x7 मीटर आहे. त्याचबरोबर टॉल व्हरायटीज असतील तर तिथं प्लांटिंग डिस्टन्स 10x10 मीटर आहे. तर हे प्लांटिंग डिस्टन्स अतिशय महत्त्वाचं असतं, ते मीटरमध्ये असतं. वृक्ष आहेत, फळझाडांमध्ये मीटर, आणि फील्ड क्रॉप्समध्ये व्हीट, पॅडी, ग्राउंडनट यांचं प्लांटिंग डिस्टन्स किंवा स्पेसिंग हे सेंटीमीटरमध्ये असतं, तेही लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्लांटिंग मेथड, आपण खड्डे खोदून आंबे लावतो. 90x90x90 सेंटीमीटर लांबी, रुंदी आणि खोली. 90 सेंटीमीटर लांबी, 90 सेंटीमीटर खोली आणि 90 सेंटीमीटर रुंद असा खड्डा घ्यायचा. किंवा 1x1x1 मीटर. कुठं सेंटीमीटर लिहायचं, कुठं मीटर लिहायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर फिलिंग ऑफ पिट्स. तुम्ही तो खड्डा कसा भरणार, तर त्याच्यामध्ये मिश्रण किंवा मिक्सचर आपण म्हणूया, FYM आणि टॉप सॉईल, म्हणजे जी काळी कसदार जमीन आहे ती निम्मी, आणि 20 ते 25 किलो शेणखत त्याचं मिश्रण करून त्याच्यामध्ये टाकायचं. त्याचबरोबर 10 ग्राम फोरेट नावाचं एक कीटकनाशक आहे, ते आपण प्रत्येक खड्ड्यामध्ये टाकायचं. टू कंट्रोल टर्माइट्स, व्हाईट ग्रब, हुमणी असेल, वाळवी असेल किंवा कुठलेही सॉईलबोर्न इन्सेक्ट असतील, ते आपल्या रोपाला नुकसान पोहोचवू शकतात. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी 10 ग्रॅम फोरेट प्रत्येक खड्ड्यामध्ये आपण टाकू शकतो. हे झालं त्याचं प्लांटिंग मेथड. त्याच्यामध्ये पीट साईज आणि फिलिंग ऑफ पिट्स या 2 गोष्टी येतात. प्लांटिंग डिस्टन्समध्ये त्याचं अंतर येतं, 2 ओळीमधलं अंतर किंवा 2 रोपांमधलं अंतर. आता लावायचा सीझन रेनी सीझन, की ज्याला आपण प्लांटिंग सीझन असं म्हणतो. तर प्लांटिंग सीझन, रेनी सीझन. तर हे थोडक्यात एक स्लाईड मिस झाली होती, त्यामुळं आपण ती आत्ता सध्या चर्चेला घेतली. आता आफ्टर केअर म्हणजे प्लांटिंग झाल्यानंतर काय काळजी घ्यायची.
आफ्टर प्लांटिंग युनिफॉर्म मॉइश्चर लेवल शुड बी मेंटेन्ड. म्हणजे त्या खड्ड्यामध्ये ओल राहील हे पाहिलं पाहिजे, इरिगेशन दिलं पाहिजे. वॉटर स्टॅग्नेशन शुड बी अवॉइडेड. खड्ड्यामध्ये पाणी साचून राहू नये याची काळजी घ्यायची. यूज लोकली अवेलेबल मटेरियल टू प्रोटेक्ट सीडलिंग फ्रॉम हॉट अँड ड्राय सन. तर तीव्र सूर्यप्रकाश किंवा सनबर्न, अगदीच उन्हामुळे त्या कोवळ्या रोपाचं नुकसान होऊ नये म्हणून आपण त्याला एक लोकल मटेरियल वापरून, पोतं असेल, बांबू स्टिक असेल, असं वापरून त्याला आपण सावली दिली पाहिजे. हे आफ्टर केअर फार काही महत्त्वाचं नसतं, पण लक्षात ठेवा. त्यानंतर मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स, हेही फार कोणी विचारत नाही. तर मॅन्युअर्समध्ये FYM आपण देतो आणि फर्टिलायझरमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर फर्स्ट इयरला किती आहे, त्याच्यानंतर सेकंड इयरला किती आहे, 3 to 5 इयर्समध्ये कोणता डोस आहे आणि आफ्टर 10 इयर्स कोणता डोस आहे. तर एक लक्षात ठेवा, सगळं पाठ करत बसायची गरज नाही. शेवटचं जे आहे फुल बेअरिंग ट्री किंवा आफ्टर 10 इयर्स तेवढाच डोस लक्षात ठेवा. इथे FYM किलोमध्ये द्यायचं आहे आणि हा डोस पर प्लांट असतो. प्रत्येक झाडाला आपल्याला ते द्यायचं आहे, पर हेक्टर डोस नसतो, हेही लक्षात ठेवा. फील्ड क्रॉप्समध्ये म्हणजे ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, हरभरा असेल, तिथं आपण पर हेक्टर डोस देतो. पण फळझाडांमध्ये प्रत्येक झाडाला तो द्यायचा असतो. म्हणजे इथं NPKचा डोससुद्धा पर प्लांट असाच आहे आणि म्हणून तो ग्राममध्ये. लक्षात घ्या, फक्त किलोग्राममध्ये FYM शेणखत द्यायचं 75 किलो 10 इयर्स ओलांडून गेल्यानंतर. 500 ग्रॅम नायट्रोजन द्यायचा, 360 ग्रॅम फॉस्फरस द्यायचा आणि 750 ग्रॅम पोटॅशियम द्यायचा. हा तक्ता फारसा काही महत्त्वाचा नाही आहे, तरीसुद्धा आफ्टर 10 इयर्स जे आपण खतं टाकतो ती तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट इरिगेशन. आता एकदा बाग आपण लावली, प्लांटिंग केलं, तर फर्स्ट इरिगेशन इज गिवन जस्ट आफ्टर प्लांटिंग. पहिलं इरिगेशन रोप लावायच्या वेळेलाच द्यायचं. इरिगेशन इंटरवल डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ सॉईल अँड सीझन. हे आपण कुठल्याही क्रॉपला लिहू शकतो. इरिगेशन 2 पाळ्यांमधलं अंतर हे जमिनीच्या प्रकारानुसार आणि कोणता सीझन चालू आहे त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 2 to 3 days ड्युरिंग समर इन द फर्स्ट इयर. म्हणजे पहिल्या वर्षी जर उन्हाळा असेल तर 2 ते 3 दिवसांनी पाणी द्या. पुढील 2 ते 5 वर्षामध्ये, नेक्स्ट 2 to 5 इयर्स, इरिगेशन शुड बी गिवन ॲट अन इंटरवल ऑफ 4 to 5 days. रोपं थोडी मोठी झाल्यानंतर 2 ते 5 वर्षामध्ये असतील तर 4 ते 5 दिवसांनी पाणी द्या. इरिगेशन शुड बी गिवन ॲट फ्लावरिंग अँड फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज. आणि ज्या वेळेला आंब्याचं उत्पादन आपण घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला मात्र मोहर येण्याच्या वेळेला आणि मोहराचं रूपांतर फ्रूटमध्ये झाल्यानंतर त्यावेळेला मात्र पाणी देणं गरजेचं आहे. हे झालं इरिगेशन, फारसं महत्त्वाचं नाही आहे. पुढे इंटरक्रॉपिंग. आता 10 into 10 मीटर, 12 into 12 मीटर, 7 into 7 मीटर, म्हणजे 2 झाडातलं अंतरसुद्धा 7 मीटर असतं किंवा 10 मीटर असतं. हे आपण वरती बघितलं आहे. आणि 2 ओळीमधलं अंतरसुद्धा 10 मीटर किंवा 12 मीटर किंवा 7 मीटर असतं. इट डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ व्हरायटी. मग ती डॉर्फ आहे का टॉल आहे. तर त्या 2 ओळीमधले एवढं 10-10 मीटर अंतर जर तसंच राहत असेल तर मध्ये आपण पपया, पायनॅपल, व्हेजिटेबल क्रॉप्स किंवा पल्स क्रॉप घेऊ शकतो आणि त्यामुळं फार्मरला ॲडिशनल इन्कम मिळू शकतो. हे झालं इंटरक्रॉपिंग, फार महत्त्वाचं नाही, फक्त एकदा वाचा. नेक्स्ट हार्वेस्टिंग. आता हार्वेस्टिंग, आंबा आपल्याला काढायचा आहे किंवा तो हार्वेस्टिंगला आलेला आहे, हे आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यावं लागतं आणि नंतर हार्वेस्टिंग आपण करतो.
तर मँगो प्रोड्युसेस फ्लावरिंग इन दी मंथ ऑफ नोव्हेंबर. नोव्हेंबरपासून ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत त्याला फ्लावरिंग किंवा मोहर येतो. नंतर फ्रूट सेटिंग होतं. फ्रूट बिकम्स रेडी फॉर हार्वेस्ट इन दी मंथ ऑफ मार्च. फ्रूट सेटिंग झाल्यानंतर मार्चमध्ये आंबा पाडाला किंवा काढायला येतो आणि तिथून आपण मग त्याचं हार्वेस्टिंग करतो. 4 to 5 months आर रिक्वायर्ड फ्रॉम फ्लावरिंग टू हार्वेस्टिंग. आणि 4 ते 5 महिने मोहर आल्यानंतर आंबा काढायला 5 महिने तरी किमान लागतात त्याची फ्रूट डेव्हलपमेंट व्हायला, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर सायन्स ऑफ मॅच्युरिटी. जसं आपण ऊसामध्ये सायन्स ऑफ मॅच्युरिटी पाहिल्या की ऊस पक्व झालेला आहे हे कोणत्या गोष्टीवरून तुम्ही लक्षात घेता, तर तिथं आपण लिहिलेलं होतं जनरल येलोइश कलर ऑफ द होल क्रॉप, इमर्जन्स ऑफ फ्लावर्स इन केस ऑफ फ्लावरिंग व्हरायटी, मेटॅलिक साऊंड ऑफ द शुगर केन, ब्रेकिंग ऑफ शुगर केन ॲट नोड, स्वेलिंग ऑफ आयबर्ड्स, ब्रिक सॅक्रोमीटर रिडिंग म्हणजे शुगर पर्सेंटेज 21 ते 24. तसं आंब्यामध्ये सुद्धा आहे. आंबा पाडायला आलेला आहे हे कसं ओळखणार? तो काढायला आलेला आहे, हार्वेस्टिंगला आलेला आहे. तर सर्वात सोपी बाब म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट. म्हणजे कैरीला व्यवस्थित आकार येतो. आंब्याचा जो आकार असतो का नाही, मग ते तोतापुरीचा असेल, रत्नाचा असेल, हापूसचा असेल, असे विशिष्ट आकार येतो. किंवा डेव्हलपमेंट ऑफ बीक, एक पोपटासारखी चोच खालच्या बाजूला डेव्हलप होते. म्हणजे त्याचा पूर्ण विकास झालेला असतो, वाढ झालेली असते त्याची. कलर चेंजेस फ्रॉम डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन. कैरी गर्द हिरवी असते आणि मग हार्वेस्टिंगला हळूहळू ती लाईट ग्रीन होते, म्हणजे फिक्कट हिरवा कलर होतो आणि आपल्याला थोड्याशा येलोइश छटा त्याच्यामध्ये दिसतात. पण डार्क ग्रीन टू लाईट ग्रीन इज ए साइन ऑफ मॅच्युरिटी, हे लक्षात ठेवा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फ्रूट ॲट मॅच्युरिटी रेंजेस बिटवीन 1.01 to 1.02. तर मुलींना एक लक्षात ठेवा, याला विशिष्ट गुरुत्व असं म्हणतात. ही फिजिक्सची टर्म आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व. तर ते जर आपण पडताळून पाहिलं तर ते 1.01 to 1.02 या दरम्यान भरतं ते रीडिंग. आणि त्यावेळेला आंबा काढायला आलेला आहे, पाडायला आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटी ऊसासारखं ब्रिक सॅक्रोमीटर रीडिंग, त्यातलं शुगर पर्सेंटेज जर 12 ते 15 ब्रिक्स असेल तर आंबा मॅच्युअर झालेला आहे, काढायला आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हेच रीडिंग ऊसामध्ये 21 ते 24 आहे. आंब्यामध्ये मात्र 12 ते 15 आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. ॲक्च्युअल हार्वेस्टिंग आंबा आपण कसं हार्वेस्ट करतो? दगड मारून तर आपल्याला काढता येणार नाही, डॅमेज होतील. वेन फ्रूट्स आर रेडी फॉर हार्वेस्टिंग, फ्रूट पिकर क्लाइम्स ऑन द ट्री अँड कलेक्ट फ्रूट इन द बॅग्स. जनरली काय करतात की एखादी व्यक्ती आंब्याच्या झाडावरती चढते गनी बॅग्स किंवा पोतं घेऊन आणि आपण आंबा उतरवतो, ही एक पद्धत. आणि दुसरी, रिसेंटली कोकण कृषी विद्यापीठ दापोली हॅज डेव्हलप्स ए मँगो पिकर कॉल्ड ॲज नूतन झोला. नूतन झोला एक इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्याने आपल्याला आंबे उतरवता येतात. तुम्ही जर गुगलवरती सर्च एनिथिंग असं जिथं येतं तिथं जर तुम्ही नूतन झोला असं जर टाकलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती मिळेल. इथं आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, फॉर हार्वेस्टिंग ऑफ मँगो कोकण ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी डेव्हलप मँगो पिकर कॉल्ड ॲज नूतन झोला. हार्वेस्ट दी फ्रूट्स केअरफुली. व्यवस्थित हार्वेस्ट करा. डू नॉट डॅमेज दी फ्रूट्स ड्युरिंग हार्वेस्टिंग. ते खाली आदळले नाही पाहिजेत, नाहीतर खराब होतात. त्याचा जो काही लॅटेक्स असेल, चिक आपण म्हणतो, तो त्या फ्रूटच्या याच्यावरती लागला नाही पाहिजे, नाहीतर तिथं तेही खराब होतं. अशा गोष्टी आपण
केअरफुली याच्या अंडर घेऊ शकतो. रिसेंटली नूतन झोला इज युज्ड फॉर मँगो हार्वेस्टिंग. ते वरती आलेलंच आहे, आपण तो नूतन झोला वापरतो. हे झालं त्याचं ॲक्च्युअल हार्वेस्टिंग. तर मुलींनो, आज आपण काय पाहिलं? प्लांटिंग डिस्टन्स. डॉर्फ व्हरायटी असेल तर 7x7 मीटर, 7x7 मीटर. टॉल व्हरायटी असेल तर 10x10 मीटर किंवा 12x12 मीटर. त्यानंतर प्लांटिंग मेथड, पीट साईज असेल तर 1x1x1 मीटर. लांबी रुंदी खोली 1 मीटरचा खड्डा घेऊन त्याच्यामध्ये निम्म शेणखत, निम्म पोयट्याची किंवा गाळाची माती भरून आपण खड्डा भरून त्याच्यावरती रोपं लावतो. प्लांटिंग सीझन रेनी सीझन आपण पाहिला. त्यानंतर आफ्टर केअर, फर्टिलायझर डोस, मॅन्युअर्स फर्टिलायझर, एरिगेशन हे फार काही महत्त्वाचं नाही. आफ्टर केअर, इंटरक्रॉपिंग हे फक्त एकदा वाचा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती काही येणार नाही. हार्वेस्टिंग मात्र अतिशय महत्त्वाचं आहे, त्याला स्टार आहे ना IMP. हार्वेस्टिंगमध्ये इंट्रोडक्शन, सायन्स ऑफ मॅच्युरिटी आणि ॲक्च्युअल हार्वेस्टिंग या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या बघा. पुढील भाग आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. तोपर्यंत आपण आज इथेच थांबतोय. धन्यवाद.